राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहेत। जितेंद्र आव्हाड जी विधिमंडळाचा दुसरा आठवडा सुरू आहे। पहिला आठवडा तर औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरतून गाजला, परंतु आता दुसऱ्या आठवड्याची लॉक केलं ना काल त्या आरएसएस म्हणजे सुनील अंबेकरांनी लॉक लावून टाकलं कबरीला। परंतु आता दुसरा आठवडा आहे, शेवटचा दिवस, शेवटचे काही दिवस उरले आहेत। या दिशा सालियांच्या केस संदर्भात चर्चा होते। दिशा सालियांचे वडील आता गेलेत। आदित्य ठाकरेंची इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये आज दिशा सालियांच्या वडिलांचं म्हणणं 5 वर्ष त्याला बदनाम करण्याचं काम चालू आहे। 5 वर्ष आहे ना कोर्टात, आता बघूया काय होते। का हे आपले आमचे सुधीर मुनगंटीवार जे विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी सांगितलं ना, सुईभर पुरावा देखील नाही आहे। ठीक आहे, आता राजकारण ह्या पातळीवर चाललंय, आपल्या उघड्या डोळ्याने बघत राहायचं। परंतु राज्याच्या विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या सगळ्या निर्णयासंदर्भात चर्चा होण्याची होती, परंतु ती चर्चाच करायची नाही ना। म्हणून पहिल्या आठवड्यापासून औरंगजेब, काल आरएसएसने औरंगजेबाला लॉक केल्यावरती आता नवीन विषय काढला। त्यांना सभागृहात काही चालूच द्यायचं, महाराष्ट्राचे प्रश्नच येऊ द्यायचे नाहीत, त्याला काय करायचं। परंतु हे कितपत योग्य आहे? राज्यात दुसरा आठवडा सुरू आहे, तिसरा आठवडा सुरू होईल, परंतु कितपत योग्य आहे महाराष्ट्र निर्णय घेईल। पाशवी बहुमत मिळालं लोकशाहीमध्ये की कसे बलात्कार होतात लोकशाहीवरती, हे आपल्याला महाराष्ट्रात दिसते। संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली। तुम्ही सातत्याने त्याचे पुरावे आणि आवाज उठवत होता। कृष्णा आंधळे अजून सापडला नाहीये। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण का ते मिळणार पण नाही। सोमनाथ सूर्यवंशी असा तडफडून मेला, काही किंमत नाही। आता संधी मिळेल तेव्हा विषय काढू, पण संधीची वाट बघूया। दिशा सालियान मात्र मुद्दा गाजतोय। दिशा सालियांमध्ये आदित्य ठाकरे आहेत म्हणून त्यांना सातत्यानं, सोमनाथ सूर्यवंशी गरीब घरातला गरीब कुरगा, त्याच्या मागे त्याची बिचारी गरीब आई, समाजही मागे व्यवस्थित उभा राहत नाहीये, कोण न्याय देणार? काय पडली आहे या सरकारला? तो काय स्वतःच्या पाठीवरती मार मारून मेला काय? त्याला मारणारा एक पोलीस नाही काय? हे किती अन्याय करायचा मागासवर्गीय समाजावरती, किती अन्याय करायचा? तो फक्त एका दलित समाजाचा, तो पण अल्पसंख्याक दलित समाजाचा, म्हणून तुम्ही त्याला न्याय देणार? नागपूरच्या हिंसाचाराचं प्रकरण दाबायचं तर त्यामुळे हे सगळे प्रकरण बाहेर येतात असं देखील म्हटलं जातं। या नागपूरच्या हिंसाचाराबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या चादरीवरनं हा हिंसाचार पेटला, ती चादर तिथे पडू का दिली? ती पेटत असताना तिथे ती राहिलीच कशी? पोलीस काय करत होते? दोष कोणाचा आहे नंतर बघूया। मी आंदोलन करणारा माणूस आहे, 35-40 वर्ष आंदोलन केलेलं आहे। एखादा पुतळा जाळला तर दुसऱ्या मिनिटाला पोलीस तो पुतळा गायब करतात। तिथे चादर जळताना दिसते तरी पोलीस त्याच्याकडे बघत नाहीत, ती उचलत नाहीत, पसरली अफवा, झालंच आहे, काय व्हायचं आहे ते। धन्यवाद, तुम्ही पोलीस नाहीत काय? धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आमदार जितेंद्र आव्हाड होते। जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की कोणते मुद्दे कधी काढायचे हे सगळ्या सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, त्यामुळे आता दिशा सालियांच्या हत्येचा मुद्दा जो आहे तो आता बाहेर आलेला आहे आणि आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी लोकांकडनं सुरू आहे, असा थेट हल्लाबोल जो आहे तो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।